राज्यात काँग्रेसची अवस्था अत्यंत वाईट झाली असून विधान परिषदेसारख्या महत्वाच्या निवडणुकीतही त्यांना सक्षम उमेदवार सापडत नसल्याची टीका शिवसेना नेते बच्चू कडू यांनी केली आहे। तर देशात विरोधी पक्ष हा संपला अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली असल्याचे त्यांनी म्हटले। उमेदवार जाहीर झाल्यानंतरही माघार घेत असल्याने काँग्रेसची परिस्थिती यापूर्वी कधीही इतकी खराब नव्हती, ते म्हणाले। अकोला जिल्ह्यातील पातूर नगर परिषद निवडणुकीच्या प्रचार सभेनंतर ते माध्यमांशी बोलत होते। यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावरही निशाणा साधला। उबाटामधून सुरू असलेल्या गळतीमध्ये माध्यमांचाही काही प्रमाणात वाटा असल्याचे मिश्किल टिप्पणी त्यांनी केली। संजय राऊत इतके बोलतात की महाराष्ट्रात त्यांच्यासारखा दुसरा माणूसच सापडणार नाही आणि माध्यमेही त्यांना दिवसभर दाखवत असतात, असे ते म्हणाले। एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीने मी प्रभावित झालो असून केवळ खासदारच नव्हे तर उबाटा आणि काँग्रेसमधील सामान्य कार्यकर्ते देखील शिंदे सेनेत प्रवेश करत असल्याचा दावा त्यांनी केला। अमरावती विधान परिषदेत निवडणुकीत भाजपाकडून पैशांचा वापर होत असल्याचा आरोप काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला होता। या आरोपावर प्रतिक्रिया देताना बच्चू कडू म्हणाले की अशा प्रकारची वक्तव्ये करून काँग्रेस नेते स्वतःच आपल्या पक्षावर आरोप करत असल्याचे चित्र निर्माण करत आहे। यांनी सर्वांनी आरोप केला की मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर केलेला आहे अमरावती विधान परिषदेत। मला असं सांगा, अगदी कार्यकर्ता म्हणून तुमच्याजवळ नसन आणि सगळे कार्यकर्ते काँग्रेसचे पैशानच जाते म्हणजे मग जे काँग्रेसमध्ये कार्यकर्ते आहेत ते पैसेवाले होते असं म्हणायचं आहे का? हा आरोप करून ते स्वतःवरच आरोप करून घेत आहे। तुम्ही एक सांगा, हा आरोप करणं म्हणजे याचा अर्थ काय निघतं? तर आमच्या काँग्रेसमधले लोक हे पैसेवालेच होते असं म्हणायचं आहे? म्हणजे तुम्ही एकाकडे आम्हाला बदनाम करत असताना त्यात काँग्रेस किती बदनाम होऊन आली याचे तर तारतम्य ठेवलं पाहिजे।